Welcome to all students. So last lecture we have seen the Zener diode. त्या अगोदर आपण बघितलं होतं पी एन जंक्शन डायोड अँड त्यानंतर आपण आता बघत आहोत झिनर डायोड. सो वी हॅव सीन द बेसिक्स ऑफ झिनर डायोड इन लास्ट लेक्चर. टुडे वी विल सी द व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द झिनर डायोड. फॉरवर्ड बायसमध्ये असताना त्याची कॅरेक्टरिस्टिक्स कशी आहे आणि रिव्हर्स बायसमध्ये असताना कॅरेक्टरिस्टिक्स कशी आहे ते आपण इथे बघणार आहोत. सो इन लास्ट लेक्चर आपण काय बघितलं की झिनर डायोड कॅन बी यूज ॲज अ ऑन स्विच कधी व्हेन इट इज फॉरवर्ड बायस अँड झिनर डायोड कॅन बी यूज ॲज अ नाव काय होतं व्होल्टेज रेग्युलेटर इन द रिव्हर्स बायस. तेच जर आपण पी एन जंक्शन जर बघितलं तर पी एन जंक्शन फॉरवर्डमध्ये यूज होतो ॲज अ ऑन स्विच, पण रिव्हर्समध्ये त्याचा काहीही ॲप्लिकेशन नाही आहे, म्हणजे तो ऑफ असतो. म्हणून हे डिसॲडव्हान्टेज कमी करण्यासाठी आपण एक नवीन डायोड तयार केला, त्याचं नाव आहे झिनर डायोड. ओके, तर झिनर डायोडचं आपण काय म्हणलं की फॉरवर्ड बायसमध्ये तो पी एन जंक्शन डायोडसारखाच काम करतो, सेम आहे दोघांचं फॉरवर्ड बायसिंग. फक्त वेगळं काय आहे, रिव्हर्स बायसिंग हे झिनर डायोडचं वेगळं आहे आणि पी एन जंक्शन डायोडचं वेगळं आहे. आज आपण या लेक्चरमध्ये बघूयात की फॉरवर्ड बायस ऑफ द झिनर डायोड. ओके, तर फर्स्ट पॉईंट आपण काय म्हणलं, व्हॉट वी हॅव टोल्ड की फॉरवर्ड बायसमध्ये झिनर डायोड विल वर्क सेम ॲज अ पी एन जंक्शन डायोड. पी एन जंक्शन डायोडची जी कॅरेक्टरिस्टिक आहे तीच कॅरेक्टरिस्टिक कोणाची आहे आता, झिनर डायोडची. ओके, तर फॉरवर्ड बायस मीन्स फर्स्ट आपण काढून घेऊ सिम्बॉल ऑफ झिनर डायोड, ट्रायंगल, इथं झेड having two terminals, anode and the cathode, positive, negative. बायसिंग करायचे म्हणजे आपल्याला बाहेरून व्होल्टेज सोर्स लावावं लागेल आणि फॉरवर्ड आहे म्हणून काय करावं लागेल, पॉझिटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू द ॲनोड अँड निगेटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू द कॅथोड. तर हे झालं माझं व्ही डी सी. डायोड डॅमेज होऊ नये म्हणून इथे आपण काय लावलं आहे, रेजिस्टर आर. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला दोन पॅरामीटरवर फोकस करायचं आहे. एक डायोडकडे आलेलं व्होल्टेज व्ही एफ आणि डायोडमधून जाणारा करंट आय एफ. कळते, करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह डायरेक्शन टुवर्ड्स द निगेटिव्ह डायरेक्शन. तर यामध्ये आपण बघितलं की जे पी एन जंक्शन डायोडची कॅरेक्टरिस्टिक आहे तीच कॅरेक्टरिस्टिक झिनरची आहे. म्हणजे कशी, तर इथे आपण प्लॉट करूया व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द झिनर डायोड. बघा इथे करंट कसा फ्लो होतोय ॲनोडपासून कॅथोडकडे, म्हणजे तो कोणता करंट आहे, पॉझिटिव्ह करंट. म्हणून फॉरवर्ड बायसचे कॅरेक्टरिस्टिक्स व्हेन वी प्लॉट इट इज प्लॉटेड इन द पॉझिटिव्ह क्वाड्रंट. म्हणजे एक्स पण पॉझिटिव्ह आहे आणि वाय पण पॉझिटिव्ह आहे. तिथे काय येणार आहे व्ही एफ आणि इथे काय येणार आहे आय एफ. फॉरवर्ड बायसमध्ये जो करंट तयार झाला आहे तो कोणामुळे तयार झाला आहे, बिकॉज ऑफ द मेजॉरिटी चार्ज कॅरियर. मेजॉरिटी कॅरियरमुळे तयार झाला आहे म्हणून त्या करंटची व्हॅल्यू कशी असणार आहे, जास्त असेल. इथे एक पर्टिक्युलर व्होल्टेज आहे त्याला आपण म्हणलो होतं नी व्होल्टेज. म्हणजे जर सिलिकॉन असेल तर किती असतं 0.7 वोल्ट, विसरायचं नाही आहे. आणि जर्मेनियम जर असेल तर किती असणार 0.3 वोल्ट. करेक्ट. जेव्हा डायोडकडे आलेलं व्होल्टेज हे नीपेक्षा कमी असेल तेव्हा करंट काय असणार आहे, झिरो असेल. कारण की कॅरियर हे एनपासून पीकडे क्रॉस होऊ शकणार नाही आहे. पण जेव्हा डायोडकडे आलेलं व्होल्टेज हे नी व्होल्टेजपेक्षा जास्त असेल त्यावेळेस कॅरियर हे एका लेअरमधून दुसऱ्या लेअरमध्ये मूव्ह होऊ शकतील आणि हे मूवमेंट झाल्यामुळं आपला फॉरवर्ड करंट इन्क्रीज व्हायला सुरुवात होईल. तर ही झाली व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द झिनर डायोड. झिनर डायोडची व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स आणि पी एन जंक्शन डायोडची व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स फॉरवर्ड बायसमध्ये सेम आहे. फॉरवर्ड बायसमध्ये दोघांची कॅरेक्टरिस्टिक कशी आहे, सेम आहे. ओके, तर दिस इज द व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स इन द फॉरवर्ड बायस. ओके, तर इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी द रिव्हर्स बायस. व्हेरी इम्पॉर्टंट की रिव्हर्स बायसमध्ये झिनर डायोडचं ॲप्लिकेशन काय आहे, ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर. रेग्युलेट करणे म्हणजे काय, आपण
नॉर्मली वी यूज द वर्ड रूल्स अँड रेग्युलेशन. रेग्युलेट करणे म्हणजे काय, वी हॅव टू मेंटेन आपल्याला व्होल्टेज काय करायचं आहे, मेंटेन करायचं आहे एका व्हॅल्यूला. ते रेग्युलेट करण्यासाठी आपण कोणाचा यूज करणार आहोत, झीनर डायोडचा. सो इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी द रिव्हर्स बायसिंग ऑफ द झीनर डायोड. थँक्यू.